लक्षात ठेवा, संभाजी ब्रिगेड ही संघटना ठोकणारी आहे. संभाजी ब्रिगेड ही संघटना विचारांची आहे. त्यामुळे दीपक काटे तुला तुझ्या घरात घुसून संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने उत्तर देणार. दीपक काटे ज्या वेळेस छत्रपतींचा अपमान तो कोश्यारी करतो, छत्रपतींचा अपमान कोरटकर करतो, छत्रपतींचा अपमान सोलापूरकर करतो, त्यावेळेस दीपक काटे कोणत्या वेळात जाऊन बसला होता? कोणत्या वेळात बसला होता? प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटेचा जाहीर निषेध. दीपक काटे सारख्या वाचाळवीरांना ठोकून काढलं पाहिजे. दीपक काटे सारखे वेळेत ठेचले पाहिजे, नाहीतर या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार संपुष्टात येईल. अरे दीपक काटे, तुझ्या धमक होती ना, तर विचारांची लढायची. अरे असे 10-12 टोळके सोबत घेऊन येतो आणि त्यावेळेस तो हल्ला करतो, शाई फेकतो आणि त्याच्या नंतर स्वतःच्या घराला कुलूप लावून तो गायब होतो. आणि तुझा दम होता तो समोर येऊन लढायचा. तुझा दम होता तर तो प्रवीण गायकवाड यांना समोर भिडायचा होता. तुझ्या धमक होते तर समोर लढायचं होता. अरे भडव्या, तो संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडवरती हल्ला करतो, शाई फेकतो आणि त्या ठिकाणी घराला कुलूप लावून पळून जातो. ही तुझी धमक आहे का? ही तुझी जगार आहे का? अरे दीपक काटे, लक्षात ठेव, तोंड काळे केल्यानं कर्तृत्व काळ होत नसता. संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड यांचं कर्तृत्व मोठं आहे. अरे या महाराष्ट्रामध्ये जो पोरगा 10,000 रुपये कमवत होता, त्या पोराला विदेशात जाऊन लाखो रुपये कमवून देणारा पट्ट्या म्हणजे संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड आहेत. लोकांना, पोरांना ज्यांनी व्यवसाय उभा करून दिला, बहुजनांच्या पोरांना ज्यांनी उभा केला, तो पट्ट्या आहे प्रवीणदादा गायकवाड. अरे तुझ्या शाई फेकल्या ना, तू हल्ला केला ना, प्रवीणदादा गायकवाड यांचं कर्तृत्व संपणार नाही. संभाजी ब्रिगेड ही संघटना संपणारी नाहीये. ही शेवटाची लढाई आहे आणि शेवटाची लढाई आता पुन्हा नव्याने सुरुवात झाली. सर्वांनो लक्षात ठेवा, इंद्रजित सावंत सर, प्रवीण गायकवाड सर यांच्यावर हल्ला करणाऱ्या भडव्यानो लक्षात ठेवा, संभाजी ब्रिगेड हा एक विचार आहे. विचार, तो विचार या महाराष्ट्राच्या तळागाळातील घराघरात जाऊन पोहोचला आहे. आणि विचाराची लढाई तुमच्यासारखे भडवे कधी संपवू शकत नाहीत. हा जो हल्ला झाला, हा हल्ला व्याजा सकाट परत केला जाईल. व्याजा सकाट.